शेतकरी मित्रांनो, हा ऊस आता भरणीला आलेला आहे. भरणीला म्हणजे मोठ्या भरणीला आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकऱ्यांच्या मनात भरपूर शंका असतात. काय शंका असतात की खत जे आपण टाकतो मोठ्या भरणीच्या वेळेला, त्यावेळेला ते खत भोंड्यावरती टाकायचं का ह्या सरीमध्ये टाकायचं. आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही सरी आहे, हा सरीत आपला ऊस आहे व ह्यो भोंडा आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण ज्या वेळेला मोठी भरणी करणार असतो त्यावेळेला काय होतं, ह्या भोंड्याची सरी व सरीचा भोंडा होत असतो. म्हणजे ह्या भोंड्यावरची सर्व माती दोन्ही साईडला लागत असते. मग पहिला आपण काय करत असतो शेतकरी मित्रांनो, रिव्हर्स रोटर मारतो. रिव्हर्स रोटर नंतर रेझर मारत असतो. तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात शंका काय असतात की जे खत असतं, तर शेतकरी मित्रांनो आमच्या अनेकदा दाखवा, ते खत ह्या सरीमध्ये टाकायचं असं का ह्या भोंड्यावरती टाकायचं, यामध्ये बरेच शेतकरी कन्फ्यूज आहेत. तर शेतकरी मित्रांनो, खत हे आपल्याला भोंड्यावरतीच टाकायचं आहे. भोंड्यावरती म्हणजे ह्या भोंड्यावरतीच आपल्याला खत टाकायचं आहे. पूर्णपणे जे आपण खत टाकत असतो रासायनिक खत, ते कोणतं टाकायचं काय टाकायचं ते माझ्या इन्स्टा पेजला तुम्ही मोठ्या भरणी वेळेला कोणतं खत टाकायचं असतं ते तुम्ही पाहू शकता. पण आत्ताचा व्हिडिओ कशासाठी आहे शेतकरी मित्रांनो, खत हे फक्त ह्या भोंड्यावरतीच टाकायचं आहे. ते भोंड्यावरती का खत टाकायचं आहे व त्याचे फायदे किती उत्कृष्ट पद्धतीने येतात व कसं येतात ते आपल्याला पार्ट 2 मध्ये पाहायचं आहे. हा झाला पार्ट 1 शेतकरी मित्रांनो. पार्ट 1 मध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की खत हे सरीमध्ये अजिबात आपल्याला टाकायचं नाही. खत हे भोंड्यावरतीच टाकायचं आहे. मी आपला ऊस मार्गदर्शक श्री सुनील जरकर.